नमस्कार, वैशालीज रेसिपी आपल्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला अतिशय टेस्टी असा पायनॅपलचा स्पॉन्ज दाखवणार आहे आणि शिवाय हा जो केक आहे तो आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। तर तुम्हाला कुठेही ते OTG किंवा ओव्हनची गरज पडणार नाही आहे आणि घरगुती साहित्यातनंच हा आपण बनवतोय, तर त्यामुळे तो बनवायला खूप सोपा आहे आणि तुम्ही आरामातही बनवू शकतात। त्यासाठी मी इथे 40 ग्राम एवढं तूप घेतलेलं आहे। तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरही घेऊ शकतात। यामध्येच मी 200 ml एवढं मिल्कमेड टाकून घेतलेलं आहे। हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। मिल्कमेडने आपल्या केकची चव खूप छान लागते आणि आपल्याला एक्स्ट्रा असं काही यात ॲड करावं लागत नाही। मी ते 60 ml एवढं दूध घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून आपल्याला यात टाकून ते फेटून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता हे दूध मी यात मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी 1 कप एवढा मैदा घेतलेला आहे। साधारण 130 ग्राम एवढा तो मैदा भरतो। त्यात मी 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून एवढा बेकिंग सोडा टाकून घेणार आहे। प्रमाण आपण योग्य घ्यायचं आहे, जेणेकरून केक जो आहे तो आपला छान बनतो, मस्त असा तो फुगतो। आता या दोन्ही गोष्टी मी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, म्हणजे मग मैद्यामध्ये ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स होईल आणि मग कुठेही केकला कडवटपणा येणार नाही। आता ह्या गोष्टी आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात। मेजरमेंट प्रॉपर घेतले की आपला केक खूप छान असा बनतो आणि हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान असा तो बनतो। मुलांनाही तुम्ही टिफिनला देऊ शकतात किंवा मग कुठली पार्टी असेल तर त्या पार्टीतही तुम्ही हा बनवू शकतात। आता यामध्ये मी थोडंसं 2-3 ड्रॉप एवढं पायनॅपलचं इसेन्स टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मस्त असा इसेन्सचा वास येतोय। तुमच्याकडे जर येलो कलर असेल तर तुम्ही यात येलो कलरही टाकू शकतात। आता इथे मी साधारण 2 टेबलस्पून एवढं पायनॅपलचं क्रश टाकून घेणार आहे। याने आपल्या पायनॅपल केकची चव खूप छान येते आणि छान असा एक लाईट येलो कलरही याला येतो। आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। नंतर आपण जो मैदा मिक्स करून घेतलेला आहे तो आपल्याला थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे। मैदा टाकताना तो हळूवारपणे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। ओव्हर मिक्सिंग आपल्याला बिलकुलही इथे करायची नाही आहे, कारण मग जी एअर क्रिएट होते ती एअर निघून जाते, मग केक फुलत नाही। आता जे उरलेलं दूध आहे ते मी थोडं थोडं करून यात टाकून घेणार आहे आणि चांगली रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। फॉलिंग कन्सिस्टन्सी याची आली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे दूध ॲड करायचं आहे। साधारण हे 60 ml दूध लागतंच, ते संपूर्ण दूध आपण ओतून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते रेडी करून घ्यायचं आहे। टिनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातलं एखादं छोटंसं पातेलं घेऊ शकतात। त्याला थोडंसं आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्याला मैदा डस्ट करून घ्यायचा आहे आणि त्यात हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। ऑलरेडी मी कुकर गरम करत ठेवलेला आहे। आता हे जे बॅटर आहे ते थोडंसं मस्त दिसावं म्हणून मी यावर थोडासा पिंक कलर टाकून घेतलेला आहे आणि तो आपण एखाद्या चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने असा स्प्रेड करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यावर एक छान असं मार्बल इफेक्ट येतो आणि दिसायलाही खूप टेम्पटिंग दिसतं आणि मुलं खूप आवडीनं खातात। आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ते 30 ते 35 मिनिटांसाठी याच पद्धतीने कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे। मंद आचेवर आपल्याला हा केक शिजून घ्यायचा आहे आणि 30 मिनिट आपल्याला बिलकुलही झाकण काढायचं नाही, जेणेकरून त्यात हवा जाईल आणि मग हा जो केक आहे तो जागेवर बसतो, मग फुलत नाही। आता 30 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता टम्म असा आपला केक इथे फुगून तयार आहे। किती सुंदर असं टेक्स्चर त्याच्यावर आलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। ही जी रेसिपी आहे ती फुलप्रूफ रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्येही सांगा की तुमची रेसिपी कशी बनली। बघा किती छान असा हा स्पॉन्ज फुगून आलेला आहे। रेसिपी नक्की ट्राय करा।